हे आहेत हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेतकरी संतोष शिंदे। त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झाल्यास अवघ्या काही गुंठ्यावर फुलशेतीला सुरुवात करून त्यांनी तिचं रूपांतर आदित्य नर्सरी यामध्ये केलं। शेती आणि संघर्ष या दोन गोष्टी हातात हात घालून असल्यासारखे असतात। आपण विचारलं त्या पद्धतीने सांगायचं झालं तर मी आणि माझं कुटुंब, संघर्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 94 ते 2002 पर्यंत सालगडी असलेलं कुटुंब आणि पानकनेर गाव तसा डोंगराळ भाग येतोय, इथं पाण्याचं दुर्भिक्ष, अशा बऱ्याच अडचणी आहेतच, प्रत्येक ठिकाणी असतात। पण त्या अडचणीला रडत बसण्यापेक्षा त्याला दोन हात करून पुढे कसं जाता येईल त्यासाठी आमच्या कुटुंबाने केलेलं काम। 94 ते 2002 पर्यंत सालगडी म्हणून काम करत असताना त्या सालगड्याला एक तुच्छ वागणूक दिली जाते, हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं आणि फार आक्रोशानं मग कुटुंब उभं राहिलं आणि आपणही काही वेगळं केलं पाहिजे, आपली ओळख झाली पाहिजे, असं एक डोळ्यापुढं ठेवून 2005ला हिंगोली जिल्ह्यामध्ये फुलशेती हा एक विषय नावारूपाला येत होता। आणि त्यावेळेस आमचे एक मित्र होते मल्कार्जुनप्पा खुबडे, त्यांनी सांगितलं की आपण ही फुलशेती करू, पण ते खर्चाचं काम असल्यामुळं त्यांना म्हणलं अण्णा मला परवडणार नाही। ते म्हणले खर्च मी करतोय, मेहनत तू कर। असं करून आम्ही 2005ला 5 गुंठ्यावर फुलशेती करायचं ठरवलं। विशेष म्हणजे शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी सावरखेडा आणि इतर ठिकाणी चक्क सालगडी म्हणून काम केलं आहे। मात्र जिद्द, चिकाटी, मेहनत आणि खडतर परिस्थितीवर मात करत या नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी एक यशस्वी उद्योजक होण्याचा बहुमान मिळवला आहे। त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून सालगडी म्हणून काम केलेले संतोष यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे।